उत्तर महाराष्ट्र म्हटलं की सर्वात आधी डोळ्यासमोर येतात एकनाथ खडसे। परिवार एक पण अनेक पक्षांमध्ये विखुरलेला हे चित्र आता महाराष्ट्रासाठी नवे नाही आणि तेच खडसेंच्या परिवारातही गेली काही वर्ष आपण बघत आहोत। म्हणायला स्वतः एकनाथ खडसे सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत, मात्र कोणत्याही क्षणी ते भाजपमध्ये घरवापसी करतील हेही निश्चित आहे। असे असले तरी त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंनी मात्र शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतलाय। प्रश्न होता सुनबाईंचा, रक्षा खडसेंचा। त्या भाजपच्या विद्यमान खासदार आणि आताच्या उमेदवार आहेत। आज रावेरच्या मतदारसंघासाठी खासदार रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यांचा अर्ज दाखल करण्याआधी उत्तर महाराष्ट्र भाजपासाठी अत्यंत समाधानकारक दृश्य समोर आलं। आज सकाळी जेव्हा रक्षा खडसे अर्ज भरण्यासाठी घरातून बाहेर पडत होत्या त्यावेळी त्यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली। फक्त भेटल्याच नाही तर त्यांच्या पाया पडत आशीर्वादही घेतले। आज परत एकदा या दोन्ही नेत्यांमधलं भावनिक नातंही महाराष्ट्रानं पाहिलं। हे सगळं झालं पण यक्ष प्रश्न हा की एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश अजूनही वेटिंगवर का? मात्र त्याआधी पाहुयात एकनाथ खडसे आणि रक्षा खडसेंची प्रतिक्रिया, ज्यामुळे रावेरच्या लोकसभा मतदानावरही नक्कीच परिणाम होऊ शकतो। एकनाथराव खडसेंची बाईट केलेला नाही, त्यामुळे रक्षाताई खडसेंचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी मी उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही। रक्षाताई गेले 10 वर्ष झाले संसदेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करत आहे आणि या मतदारसंघात आणि पार्लमेंटमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आहे। रक्षाताई पूर्वीपेक्षा मिळालेल्या मताधिक्यापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी होतील असा मला विश्वास आहे। नक्कीच बघा, आज नाथभाऊ माझ्या वडिलांच्या जागेवर आहे। आज आई असतील, माझ्या सासूबाई असतील, आज माझे मम्मी पप्पा आहे, सगळा परिवार आज मला आशीर्वाद देण्यासाठी आलेला आहे। आज थोडं कुठे दुःख पण आहे की मागच्या वेळेस सगळे लोक सोबत होते पण आज काही आता प्रत्येकाचा पक्ष वेगळा वेगळा आहे, पण तरीसुद्धा घरची मंडळी म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद मला दिले आहे, सगळे माझ्या पाठीशी आहे। रक्षा खडसेंच्या विजयाचा विश्वास देताना एकनाथ खडसेंनी आपण अजूनही भाजपमध्ये गेलेलो नाहीयेत असं स्पष्टपणे सांगितलंय। त्यांच्या याच भूमिकेवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न सांगते, एकनाथ खडसेंना अजून भाजपात एंट्री नाही पण निवडणुकीत रक्षा खडसेंची मदत करणार, भाजपला फायदा होणार का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। 23 ऑक्टोबर 2020 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करत एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम केला होता। 3.5 वर्षात पक्षानं त्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या। इतकंच नाही तर आता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधान परिषदेवर आमदार आहेत, तरीही त्यांनी रावेर मतदारसंघात आपले आशीर्वाद महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नाही तर महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंना दिलेत। त्यामुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून कारवाई होईल की नाही हे लवकरच कळेल। पण दुसरीकडे भाजपच्या दारात पोहोचलेल्या खडसेंच्या पक्षप्रवेशाला राज्यातील 3 प्रमुख नेत्यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर येते। राज्यात कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असे केंद्राकडून सांगण्यात आलं होतं, मात्र राज्यातील 3 वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती आहे। याचं कारण म्हणजे खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुरू होईल, त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय। मात्र दुसरीकडे खडसेंच्या पक्षप्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि जळगावमधील भाजपचे मोठे नेते गिरीश महाजनांनी कुणाचाही विरोध नसल्याचं स्पष्ट केलंय। कोणी आळकाठी केली नाही आहे। केंद्राने जर निर्णय केला आहे त्यामध्ये राज्य काही आळकाठी करत नाही। केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची ती अंतिम निर्णय घेतं आणि ती निर्णय घेतल्यानंतर त्या समितीची बैठक झाल्यावर
मग पक्षप्रवेशाबद्दलचा निर्णय होईल असं मला वाटतं. नाही, मला वाटतं की केंद्रीय जी समिती आहे पक्षप्रवेशाबद्दलची, ती समिती अंतिम निर्णय करतं. राज्याच्या समितीला फार काही त्या ठिकाणी एकनाथराव खडसेबद्दलचा खूप काही त्यामुळे किंतु परंतु नाही. केंद्रीय समिती निर्णय करेल. खडसे साहेब मोठे नेते आहेत. त्यांनी सांगितलं आहे की मी फक्त PM आणि अमित भाई आणि नड्डाजी यांच्याशीच बोलतो, खाली कोणाशी बोलत नाही. त्यामुळे माझ्या परवानगीचा प्रश्न येत नाही. रक्षा खडसेंसह इतर उमेदवारांचीही चौथ्या टप्प्यातील अर्ज भरण्याची लगबग आज सरली. आज महायुतीच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगरमधून सुद्धा अर्ज दाखल केले. पुण्यातील भाजपचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ मोठी रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज भरायला गेले. यावेळी त्यांच्या रॅलीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते उदय सामंत, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर, राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. तसंच शिरूरमध्ये आढळराव पाटलांनी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना काढलेल्या रोड शोमध्ये आढळरावांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. आढळरावांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे उभे ठाकलेत. तर महायुतीत कळीचा मुद्दा ठरलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरेंच्या शक्ती प्रदर्शनाला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रमेश बोरनारे, प्रदीप जयस्वाल, अब्दुल सत्तार, भाजपा नेते रावसाहेब दानवे, अतुल सावे, केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, राष्ट्रवादीचे नेते विक्रम काळे उपस्थित होते. भुमरेंपुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे उमेदवार चंद्रकांत खैरेंचं आवाहन असणार आहे. भुमरेंचा अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही लाव रे तो व्हिडिओ म्हणत 2019 लोकसभा निवडणुकीवेळेचा उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकवत टोला लगावला. जय उबाठा मोदींचं गुणगान गात होते, हे जरा मी तुम्हाला ऐकवतो. एक शेडवर धरून चला. सगळे म्हणतात ना मोदी म्हणजे कोण आहेत, मोदी म्हणजे काय आहेत ना, मोदी समोर बसलेले आहेत. पण जर का नरेंद्र मोदी एक पर्याय म्हणून बाजूला ठेवा तुम्ही. आवाज येतोय? एक तरी लायक चेहरा काँग्रेसकडे आहे, तो पंतप्रधान पदाची खुर्ची नवे मान मरात आणि जबाबदारी सांभाळू शकेल असं देत आहे. कोणी राहिलेलं नाहीये. सगळे बरबटलेले आहेत. कोण कोळशात बरबटले आहेत, कोण 2G मध्ये बरबटले आहेत, कोण कशात बरबटले आहेत. सगळं बरबटलेलं. तुम्ही नरेंद्र भाईला मत देत नाही आहात, तुमच्या भवितव्याला मत देत आहात. तुमच्यासाठी तुम्ही मतदान करणार आहात. आता बघितलं, आता मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण? सरडे रंग बदलतात, पण एवढा फास्ट रंग बदलणारा सरडा या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिलाय. अरे काय बाप 1 नंबरी, बेटा 10 नंबरी. 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. 3 मे अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजे अर्ज भरण्यासाठी अवघे 7-8 दिवस उरलेले आहेत. आणि तरीही या टप्प्यातील महायुतीचे 6 उमेदवार ठरणं बाकी आहे, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसचे 2 उमेदवार ठरणं बाकी आहे. त्यातल्या एक उत्तर मध्यमधून तासाभरापूर्वीच वर्षा गायकवाड यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. महायुतीमध्ये नाशिक, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा 6 ठिकाणी टशन सुरूच आहे. अजूनही कोणता पक्ष जागा लढवणार आणि कोण उमेदवार असणार यावरच खल सुरू आहे. तिकडे काँग्रेसमध्ये तुलनेत कमी घोळ आहे असं म्हणता येईल, कारण आता फक्त उत्तर मुंबई या एका जागेवरच उमेदवाराचं नाव निश्चित होणं बाकी आहे. आता आपण नाशिकच्या जागेचं पाहिलं तर तिथं छगन भुजबळांनी माघार तर घेतली, पण खरंच घेतली का हाही प्रश्न उपस्थित करणारे वक्तव्यही केलंय. अजूनही शिवसेनेच्या हेमंत गोडसेंचं नाव जाहीर झालेलं नाही. ठाण्यात महाविकास आघाडीकडून उभाटा शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आहेत, पण त्यांच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार येईल असं वाटत असतानाच भाजपनेही या जागेवर दावा केल्याने नाव जाहीर होणं लांबलं आहे. पालघरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं भारती कांबडी यांना उमेदवारी दिली आहे, पण विरोधात राजेंद्र गावित महायुतीतील कोणत्या पक्षाकडून लढणार यावर खल सुरू आहे.
दक्षिण मुंबईत उबाठा शिवसेनेकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत पुन्हा उभे आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवार द्यायचा की भाजपच्या राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढा यांना तिकीट द्यायचं यावर खल सुरू आहे. वायव्य मुंबईत उबाठा शिवसेनेनं अमोल कीर्तीकर यांना तिकीट दिलं आहे. त्यांच्या विरोधात कधी गोविंदा तर कधी संजय निरुपम यांचं नाव चर्चेत येत राहतंय. उत्तर मध्य मुंबईत काँग्रेसनं आज आमदार वर्षा गायकवाड यांना तिकीट दिलं आहे. आता भाजप विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी देणार की नवा उमेदवार देणार हे लवकरच ठरेल. इथून कधी उज्ज्वल निकम तर कधी आशिष शेलार यांच्या नावाचीही चर्चा सुरू असते. उत्तर मुंबई या सर्वात सेफ मतदारसंघात भाजपनं पियुष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून नावाचा शोध सुरू आहे. इथून एखाद्या बॉलिवूड सेलिब्रिटीला उतरवायचा विचार काँग्रेस करत आहे. तसंच विनोद घोसाळकर यांच्या नावाचीही चर्चा आहे. येत्या 2-3 दिवसात उमेदवारांची घोषणा करावीच लागणार आहे. 5 टप्प्यात निवडणुका होत असल्यानं वाटाघाटींना विचार करायला या पक्षांना भरपूर वेळ मिळतोय हे विशेष. आता वळूयात आपल्या आजच्या भागातील दुसऱ्या प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न बघूया. एकनाथ खडसेंना अजून भाजपात एंट्री नाही, पण निवडणुकीत रक्षा खडसेंची मदत करणार भाजपला फायदा होणार का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात. फेसबुकवरून कैलास पाटील, खडसेंचा भाजपला नक्कीच फायदा होईल. फेसबुकवरून जगदीश छाटे, एकनाथ खडसेंचा फायदा कुणालाही होणार नाही. फेसबुकवरूनच संभाजी निवले, काहीच फायदा होणार नाही कारण मतदार हुशार आहे. इंस्टाग्रामवरून पंकज जाधव, नाही, भाजपला फायदा कमी आणि तोटाच जास्त होईल. इंस्टाग्रामवरून राहुल पाटील, भाजपला खडसेंचा 100% फायदा होईल. आणि आता वेळ झाली आहे आमच्या आजच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी. त्यासाठी जाऊयात आपल्या पोल सेंटरला. जे उशिरा जॉईन झाले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. एकनाथ खडसेंना अजून भाजपात एंट्री नाही, पण निवडणुकीत रक्षा खडसेंची मदत करणार भाजपला फायदा होणार का? यूट्यूबवर एकूण 17,000 मतं. 42% होय म्हटलंय, 58% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 5,500 मतं. %67% होय म्हटलंय, 33% नाही. फेसबुकवर एकूण 3,000 मतं. %37% होय म्हटलंय, 63% नाही. आता एक्सवर काय आहे कौल? 45% होय म्हटलंय, 55% नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजप युती झाली आणि त्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला, पण त्या नात्यात शिवसेनेचा कायम वरचष्मा राहिला. भाजपला कायमच दुय्यम भूमिका स्वीकारावी लागायची. कधी कधी बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमकतेसमोर ती अतिशय गौण भूमिका ठरायची. मतविभाजन होऊन काँग्रेसचा फायदा होऊ नये म्हणून भाजपला नेहमी पडतं घ्यावं लागायचं. बाळासाहेबांच्या पश्चात तरी भाजपनं आपलं बळ आजमावायला हवं असं मानणाऱ्यांपैकी एक होते भाजपचे त्यावेळचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. 2014ला जेव्हा शिवसेनेसोबतची 3 दशकांची युती तोडायचा निर्णय जाहीर करायची वेळ आली तेव्हा पुढे होते नाथाभाऊ. भाजपला तळागाळात रुजवणाऱ्या नेत्यांपैकी ते एक होते. मात्र मोदींचं मन ओळखण्यात ते कमी पडले आणि सत्ता आल्यावर मोदींनी फडणवीसांना मुख्यमंत्रीपद दिलं. त्यानंतर नाथाभाऊ कायम धुसफुसत राहिले, पक्ष संघटनेपासून दूर जात राहिले. त्याची परिणिती आधी मंत्रीपद जाण्यात, मग चौकशी मागे लागण्यात, मग विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आणि अखेर त्यांनी भाजप सोडण्यात झाली. नाथाभाऊ शरद पवारांकडे गेले तरी तिथे फार रमले नाहीत.
अगदी विधान परिषदेची आमदारकी मिळाली तरीही त्यातच राष्ट्रवादीत फूट पडल्याने भविष्यातील नियोजनाला मर्यादा आल्या. मोदींनी सुनेला खासदारकीचं तिकीट दिलं आणि नाथाभाऊंनी घरवापसीचा रस्ता जवळ केला. आता त्यांना भाजपमध्ये घेतलं तर अनेक जण नाराज होतील अशी शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा गृहप्रवेश थोडासा लांबला आहे इतकंच. कदाचित मतदानानंतर किंवा निकालानंतर ती वेळ येऊ शकते. नाथाभाऊंनी जुळवून घेतलं तर विधानसभा निवडणुकीत ते पक्षासाठी चांगली भूमिका निभावू शकतील. स्वभावाच्या विपरीत जाऊन ते तसं करतात का ते पाहायचंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.